डोंगराळे गावात 16 नोव्हेंबरला 3.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली। या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी या मागणीकरता आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेही सहभागी झाले। यावेळी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली। ज्या पद्धतीने ही दुःखद घटना झालेली आहे त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या सर्व भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत। तिकडे मालेगावात निघालेल्या मोर्चाच्या वेळी सर्व मोर्चेकरी आक्रमक झाले होते। त्यांनी कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी लाठीमार करत मोर्चेकरांना पांगवलं। कोर्टाच्या आवारात मोर्चेकरांनी चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केली आहे। पोलिसांनी कोर्ट परिसरातून मोर्चेकरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावर ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। काही मोर्चेकरी कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचले होते, त्यांनी आत जाण्याचाही प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी खबरदारीने दरवाजा बंद करून घेतला। त्यानंतर मोर्चेकरी आणि पोलीस यांच्यामध्ये धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळालं। तर चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मात्र संतापल्याचं पाहिलं। जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही, फाशी जर दिली नाही, सेपरेट बेंच दिला नाही, उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही, बाल लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅक मध्ये, किंवा एनकाउंटर जर केला नाही, ही जी आमची यज्ञताई आहे ना, या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या लेकीचे रस्ते आहेत राज्यात, पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाय नाही टाकायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।